जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही प्रश्न बघणार आहोत, जे की तुमची येणारी तलाठी परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर ही आपण नवीन सिरीज चालू केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्यामध्ये टक्केवारीत सर्वाधिक वाढ अनुभवली? कोणत्या वर्षी कोणत्या दशकात टक्केवारी सर्वाधिक वाढ झालेली आहे लोकसंख्येमध्ये? मित्रांनो, जे कोणाला आन्सर येत असेल त्यांनी कमेंट करत चला, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक पहिला, 1961 ते 1971 या साली लोकसंख्येत सर्वाधिक वाढ झालेली आहे. तर किती टक्के झालेली आहे या काळात? तर 24.80 एवढी वाढ झालेली आहे. आणि सध्या रिसेंटमध्ये समजा 2001 ते 2011 पर्यंत किती टक्क्यांनी वाढ झालेली आहे? तर 17.72%. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? भारतातील पहिले व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे तमिळनाडू या राज्यात. याची लांबी 2.05 किलोमीटर एवढी आहे. पुढचा प्रश्न, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे? बिहार या राज्याचा साक्षरता दर किती आहे 2011च्या जनगणनेनुसार? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दुसरा, 61.80 एवढा आहे. बिहार या राज्याचा भारतात सर्वात कमी साक्षरता दर आहे. दुसऱ्या नंबरवर कोणता येतं? अरुणाचल प्रदेश. याचा किती आहे? 65.38. तसंच सर्वाधिक साक्षरता दर असलेलं राज्य कोणतं आहे भारतात? तर ते आहे केरळ हे राज्य. किती साक्षरता आहे इथं? 94%. असाही प्रश्न येऊ शकतो. तर केरळ या राज्यात सर्वाधिक साक्षरता दर आहे. दुसऱ्या क्रमांकावर काय येतं? लक्षद्वीप. त्याचा किती आहे? 91.85 एवढा आहे. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॅश डॅश मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे? तर ते करण्यात आले 1873 या साली. कोणतं ठिकाण होतं? तर पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. तारीख काय? 24 सप्टेंबर 1873. पुढचा प्रश्न, डॅडॅश मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथे शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. कोणत्या वर्षी वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथे शेतकऱ्यासाठी आंदोलन केले होते? तर त्यांनी केले होते 1928 या साली. 12 जून 1928 या साली बारडोली येथे शेतकऱ्यासाठी आंदोलन केले होते. बारडोली हे कुठं आहे, कोणत्या राज्यात आहे? तर सुरत या ठिकाणी गुजरात या राज्यात आहे. याचे नेतृत्व कोणी केलं असे प्रश्न येऊ शकतो? तर वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द इडम. काय याचा? गो अंडर द नाईफ. गो अंडर द नाईफ. काही मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा. काय अर्थ होतो गो अंडर द नाईफ? शस्त्रक्रिया होणे. शस्त्रक्रिया होणे. तर याचा करेक्ट आन्सर असेल टू हॅव अ सर्जरी. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक्स. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड, सिलेक्ट नो आर्टिकल. हर टीचिंग्स वेअर डॅश डॅश आय ओपनर फॉर ऑल दी स्टुडंट्स. काय इन द आर्टिकल? ए अँड द का नो आर्टिकल इन? तर मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक पहिला, अँड. का बरं? ई वाय ई हा जा साईन आयचा वॉवेलने सुरुवात होतो, त्यामुळे अँड घेतात. ए ई आय ओ यू त्यानुसार. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह वॉइस. पॅसिव्ह वॉइस मधला सेंटेन्स ओळखायचा आहे. तर काय? मनीष हिट द मंकी विथ स्टोन. मनीष हिट द मंकी विथ स्टोन हा सेंटेन्स कसा आहे? सिंपल प्रेझेंट टेन्सचा आहे. तर याला कशात करायचं आहे? पॅसिव्ह वॉइस मध्ये. तर काय येणार? पहिले ऑब्जेक्ट येणार,
त्यानंतर वॉज, वेअर इन, त्यानंतर वर्बचा थर्ड फॉर्म इन, त्यानंतर बाय प्लस सब्जेक्ट. तर काय ऑब्जेक्ट त्याच्यात? दी मंकी. हाय वॉज हिट विथ द स्टोन बाय मनीष. याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द इडम टू गेट दी टो हेल्ड. एखाद्या कामात छोटी परंतु भविष्यात मोठी यश प्राप्त करून देणारी असा अर्थ होतो. तर काय याचं उत्तर? टू ऑब्टेन अ स्टेबल पोझिशन फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन पर्टिक्युलर इंडस्ट्री और एरिया. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, द गिवन सेंटेन्स हॅज एन एरर. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाइड द एरर. आय एम गोइंग ॲट 24th ऑफ जुलै. काय? आय एम गोइंग ॲट 24th ऑफ जुलै. ॲट 24th असा नाही यायला पाहिजे. डे डेट जेव्हा बी येईन त्यावेळेस आपण ॲट न वापरता काय वापरत असतो? ऑन वापरत असतो. तर याचा करेक्ट आन्सर काय असणार? पर्याय क्रमांक 2. आय एम गोइंग ऑन 24th ऑफ जुलै. पुढचा प्रश्न, मन वडाय वडाय उभे पिकातले डोर या काव्यपंथीतील डोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. डोर, डोरचा समानार्थी शब्द काय असेल? मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करा. चला, डोरलाच काय म्हणतात? जानवर, गुरे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समास ओळखा. पाला पोचाळा. तर याचं उत्तर असेल कोणत्या प्रकारचा समास आहे? तर हे आहे अविभाव हे आहे द्वंद्व समास. सॉरी, पाला पोचाळ दोन्ही पदाला महत्व आहे इथं. द्वंद्व समास कशाला? दोन्ही पदाला महत्व असणारा पाला पोचाळा. जसं की अजून याचे काही द्वंद्व समासाचे एक्झाम्पल आहे आई बाबा, बरे वाईट, चहा पाणी इत्यादी. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा अर्थ सांगा. चपराक, चपराक या शब्दाचा अर्थ सांगा. काय याचा अर्थ? सपाट. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली? पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर हे लिहिण्यात आले विश्वास पाटील यांनी. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. विश्वास पाटील यांचे अजून काही महत्वाचे कादंबरी आहे ते पण विचारले गेलेले आहे. जसं की संभाजी, महानायक, पानिपत, झाडा झडती. हे कोणाचे कादंबरी आहे? तर विश्वास पाटील यांचे. पुढचा प्रश्न, तोंड घशी पळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. काय याचा योग्य अर्थ? विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे. पर्याय क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षरे समूह हे 3 अक्षर समूह एक विशिष्ट प्रकारे सामना आहेत आणि अशा 3 हे एका गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेल्या पर्याय निवडा. मित्रांनो, आता इथून पुढे लॉजिकचे प्रश्न आहे. व्हिडिओला पॉज करून तुमच्या स्वतःच्या लॉजिकनुसार सोडा, जेणेकरून तुमचा लॉजिक डेव्हलप होईल. तर काय आहे? DFH. ह्या DFHचा आपण ABCD नुसार जसं A ला 1 लावतात तसं त्या क्रमानुसार नंबर द्यायचा. D किती क्रमांक होता? 4, H 8, F 6. तसंच FJI हा किती क्रमांकावर आहे? 6, 10, J आणि I किती? 9 नंबरवर. तसं KOM, K कितवा? किंग 11 म्हणजे K11, O 15, M किती आहे? 13. तसंच I किती? 9, M किती? 13 आणि K 11. मित्रांनो, आता ह्या नंबरवर तुम्ही लक्ष द्या. 4च्या नंतर 8 घेतलेला आहे म्हणजे +4. या 4 आणि 8 मधला डिफरन्स किती आहे? 4. आणि 8 आणि 6 मधला डिफरन्स किती आहे? 2. तसंच 11 आणि 15 मधला डिफरन्स किती आहे? 4.
आणि 15 3 मधला डिफरन्स किती आहे 2. तसंच 9 आणि 13 मधला डिफरन्स किती आहे 4. आणि 13 आणि 1 मधला डिफरन्स किती, 11 मधला डिफरन्स किती आहे 2. तसंच 6 आणि 10 मधला डिफरन्स किती आहे 4. 10 आणि 1 9 मधला डिफरन्स किती आहे 1. तर मित्रांनो गटात न बसणारा हा असेल, तर हा काय आपला FJI म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, ज्या प्रकारे दिलेले संचातील अक्षर समूह संबंधित आहे त्याच प्रकारे संबंधित अक्षर समूह असलेला संच निवडा. एक अक्षर संच दिलेला आहे आपल्याला, ते पाहायचं आहे. तर बघा कसं आहे याचा लॉजिक. आता मित्रांनो व्हिडिओला पॉज करून तुम्ही तुमच्या लॉजिकनुसार सोडवायचा प्रयत्न करा. ईच्या नंतर एफ इथं घेतलेला आहे, EF. तसंच के येणार येणार, के च्या नंतर एल हा येऊ शकतो, के च्या नंतर के हा पण नाही येणार, के च्या नंतर एल हा येऊ शकतो. त्यानंतर बघा शेवट OR दिलेला आहे, इथं OQ दिलेला आहे. OR मध्ये काय करणार आपण, OR आणि OQ हा 2 डिफरन्स आहे. तर OR या दोघांच्या मध्ये काय 2 याचा फरक आहे, OPQ त्यानंतर R आहे. तसंच O च्या नंतर PA म्हणजे इथं 1 चा फरक आहे. तसंच आपण बघायचं I आणि L याच्यात कितीचा फरक आहे. I च्या नंतर काय JKL ह्या पर्यायामध्ये दिला, I च्या नंतर JK म्हणजे 2. पण त्यामुळं आपला 2 याचा फरक कशात याच्यात दिसतोय, तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दुसरा. पुढचा प्रश्न, सिरीज दिलेले आहे त्यात क्वेश्चन मार्क जागी काय येणार ते सांगायचं आहे. तर यात काय 53, 53, 40, 40, 27, 27 पुढचं काय येणार ते सांगायचं आहे. तर यात काय केलेलं आहे मित्रांनो लक्ष द्या, 53 आणि 40 यामध्ये कशाचा डिफरन्स आहे. 53 आणि 40 मधला डिफरन्स 13चा आहे. तसंच 40 आणि 27 यातला डिफरन्स किती आहे 13चा आहे. तसंच आता पुढील संख्या अशी घ्यायची त्याचा डिफरन्स 13 यायला पाहिजे. तर काय येईल ते संख्या, तर येईल 14. 27 आणि 14 यातला डिफरन्स काय येतं 13 येतं. तर याचा करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, एक फळ विक्रेत्याकडे असलेले सफरचंद ही त्याच्याकडील संत्र्याच्या तुलनेत 2.56 kg ने जास्त आहेत. किती जास्त आहे 2.56 kg कशाच्या तुलनेत, सफरचंदच्या. जर त्याच्याकडे 29 किलो सफरचंद आहेत तर संत्र्याचं वजन शोधा. खूप सोपं आहे, कसं करणार, तर पर्याय उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, प्रतिवर्ष 16% व्याजदराने 3 वर्षात 480 रकमेवर मिळवणारे सरळ व्याजाची रक्कम किती असेल. मित्रांनो डायरेक्ट फॉर्म्युलामध्ये पुटअप करा. प्रतिवर्ष रेट किती दिलेला आहे 16%, व्याजदर किती आहे किती वर्षासाठी, N = 3 वर्षासाठी. प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 480. काय विचारलेलं आहे, इंटरेस्ट विचारलेला आहे. I = क्वेश्चन मार्क, व्याजदर विचारलेला आहे. तर कसं सोडवणार, I = P × R × N अपॉन 100. यात व्हॅल्यू पुटअप करा, 480 गुणिले 3 गुणिले 16 डिवाइड बाय 100. तर याला सॉल्व केलं किती येत आहे 230. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक पहिला 230 रुपये एवढी रक्कम असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.